नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज मी पुणे सोलापूर हायवे लगत उरळी कांचन या भागामध्ये उभा आहे आणि इथं अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट बनून तयार आहे आणि हा असा या भागातला पहिला प्रोजेक्ट आहे की ज्याची एनएची जी कंप्लीशनची ऑर्डर आहे ती सुद्धा आलेली आहे। आता ही एनएची कंप्लीशन ऑर्डर कधी येते, ज्यावेळेस ज्या गोष्टी कमिट केलेल्या असतात त्या सगळ्या बनून तयार असतात त्यावेळेस एनएची ऑर्डर येते। जशी फ्लॅटमध्ये ओसी असते तसे प्लॉटिंगमध्ये एनएचा पूर्णत्वाचा दाखला ज्याला म्हणतात तो सुद्धा इथं आलेला आहे। सगळ्या गोष्टी बनून तयार आहे, चकाचक प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टला आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे भन्नाट ऑफर तुमच्यासाठी ठेवण्यात आलेले आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। फक्त तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। तर सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया। आता टायटलबद्दल सांगायचं झालं तर हा प्रोजेक्ट जो आहे तो एनए पीएमआरडीए सँक्शन आहे, कारण पीएमआरडीच्या हद्दीमधला हा प्लॉट आहे। आता एनए घ्यायचा फायदा काय की तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 बँक लोन होतं, तुमच्या सेल डीडमध्ये चतुर्सीमा येतात प्लॉटच्या, त्यामुळे भविष्यात जर तुम्हाला तुमचा स्वतःचा फक्त प्लॉट मोजून घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्हाला मोजता येतो। त्या व्यतिरिक्त नॅचरल ॲप्रिशिएशन जे आहे ते फार्म हाऊस प्लॉटपेक्षा एनए प्लॉटचं हे नेहमी जास्त असतं। पीएमआरडीच्या हद्दीमध्ये घेण्याचा फायदा काय की एकतर एफएसआय जास्त असतो। आता या प्रोजेक्टमध्ये 1.4चा एफएसआय मिळतो आहे। आता एफएसआय म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स, म्हणजे लिगली किती कन्स्ट्रक्शन करता येतं। 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला तर 1.4च्या हिशोबाने 1400 स्क्वेअर फूटचं बांधकाम जे आहे ते तुम्हाला लिगली ह्या प्रोजेक्टमध्ये करता येणार आहे। दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जेवढा प्लॉट सँक्शन असतो तेवढ्याच प्लॉटचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात, लोडिंग लागत नाही। म्हणजे जर 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे तर 1000 स्क्वेअर फूटचेच पैसे द्यावे लागतात। जनरली जर तुम्ही आणखीन पुण्यातले असे बरेच एरिया आहेत की जिथे 50% लोडिंग लागतं, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला तर 1500 स्क्वेअर फूटचे पैसे द्यायला लागतात। म्हणजे जे रोड सोडले, ओपन स्पेस सोडले, ॲम्युनिटी स्पेस जी सोडली आहे लेआउटमध्ये त्याचेसुद्धा तुम्हाला लोडिंग लावलं जातं आणि त्यामुळे तिथले जे रेट आहेत ते खूप जास्त वाढतात आणि त्यामुळे सर्वसामान्य लोक त्या लेआउटमध्ये प्लॉट घेऊ शकत नाही। तर ह्या प्रोजेक्टमध्ये तशी कुठलीच गोष्ट नाही आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की ह्याची एनएचा पूर्णत्वाचा दाखलासुद्धा इथं आलेला आहे। म्हणजे जेवढ्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या किंवा ज्या कंपल्सरी एनएच्या हिशोबाने द्याव्या लागतात कस्टमरला, रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज, डिमार्केशन, ह्या सगळ्या गोष्टी इथं बनवून तयार आहेत, ज्या मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणारसुद्धा आहे। तर चांगला प्रोजेक्ट आहे, तुम्हाला बघता क्षणी आवडेल। आणि टायटलबद्दल बोलायचं झालं तर कुठेही प्रॉपर्टी घ्या पण टायटल जे आहे ते नेहमी चेक करत चला, पेपर चेक करत चला। एखादा वकील तुम्ही नेमा, त्याच्याकडून तुम्ही चेक करून घ्या, कारण वकिलाला जरी 5-10 हजार द्यावे लागले तरी तुमची लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अडकून पडत नाही। किंवा मग आमच्यासारखे जे कन्सल्टंट आहे जे अनेक वर्ष ह्या इंडस्ट्रीत प्रॅक्टिस करतात ते त्यांनासुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या प्रोजेक्टचं टायटल चेक करून घेऊ शकता। बाकी आमच्याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही फक्त लीगल आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टीचेच व्हिडिओ बनवतो। त्यामुळे आमचा व्हिडिओ बघून जर तुम्ही इथं व्हिजिट करत असाल, प्लॉट घेत असाल तर तुम्ही ब्लाइंडली घेऊ शकता, तुम्हाला कुठलंच टेन्शन येणार नाही, कारण आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चेक करून मगच व्हिडिओ बनवत असतो। आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। इन्व्हेस्टमेंट पर्पज किंवा सेकंड होम पर्पज कधीही प्लॉट घेताना लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं। आता हा जो प्रोजेक्ट आहे तो डाळिंब गावामध्ये लोकेटेड आहे। या प्रोजेक्टपासून पुणे सोलापूर हायवे जो आहे तो 5 किलोमीटरवर आहे आणि उरळी कांचनचं जे रेल्वे स्टेशन आहे ते 5.7 किलोमीटरवर आहे या प्रोजेक्टपासून, म्हणजे हायवेपासून 700 मीटर आतमध्ये आहे। त्या व्यतिरिक्त हडपसर जे आहे ते इथून 25 किलोमीटरवर आहे। तिथून 3 किलोमीटर पुढं मगरपट्टा जी सिटी आहे ती आहे। ह्या एरियाची एक खासियत काय की जनरली पुणे सोलापूर रोड, पुणे मुंबई रोड, पुणे नाशिक रोड हे सगळे हायवे आहेत, ह्या लगत मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले, प्लॉटसुद्धा लोक सेकंड होमसाठी घेतात। पण पुणे सोलापूर हायवे एकमेव असा आहे जिथे रेल्वेचा पण ॲक्सेस जो आहे तो तुम्हाला मिळतो आहे। बाकी जो प्रपोज रिंग रोड आहे जो की 100% होणार आहे तो इथून 4 किलोमीटरवर आहे। आणि त्याचप्रमाणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे जे की 100% होणार, त्याचं कारण सांगतो की त्याचं जे विमान नागरिक वाहतूक मंत्रालय आहे ते सुद्धा आपले पुण्याचे खासदार श्री मुरलीधर मोहोळ साहेबांकडे, आणि जेव्हापासून ते मंत्री झालेत तेव्हापासून आपण वारंवार या पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट संदर्भात ज्या न्यूज आहेत त्या ऐकतो। ते इथून 7 किलोमीटरवर आहे, त्यामुळं ही इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय योग्य जागा आहे। कारण रिंग रोड आहे, त्याच्यानंतर प्रपोज पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, पुणे सोलापूर हायवे आहे आणि त्या व्यतिरिक्त रेल्वेचासुद्धा ॲक्सेस या भागामध्ये आहे। त्यामुळं
लोकेशन बेस्ट आहे. बाकी पूर्ण डेव्हलप प्रोजेक्ट आहे. आणि चांगली गोष्ट जर मला अजून एक काय वाटलं असेल, जेव्हा मी प्रोजेक्टमध्ये एंट्री केली, तर ही जी वॉल कंपाऊंड आहे ही इथं आधीच बनवून ठेवण्यात आलेली आहे आणि जी जवळजवळ 10-10 फुटाची आहे. चारही साईडनी पण आहे. जनरली ही सगळ्यात शेवटी बनवली जाते, पण या लोकेशनला सर्वप्रथम ही जी वॉल आहे ती इथे बनवून ठेवण्यात आलेली आहे. आणि बाकी स्क्रीनवर पण मी लोकेशन टाकतो आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन कराल, तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून परत एकदा गुगल लोकेशन मागवा आणि या प्रोजेक्टला व्हिजिट करा. आणि या प्रोजेक्टला व्हिजिट करण्याच्या आधी हे जे डेव्हलपर आहे त्यांचं ऑफिस जे आहे ते हडपसर भागात आहे, हायवे लगतच आहे. तिथे तुम्ही पहिलं ऑफिसला पण व्हिजिट करू शकता, राहिलेले डिटेल्स घ्या आणि मग तिथूनसुद्धा तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करू शकता. पण जेव्हा कधी प्लॅन कराल तेव्हा गैरसोय होऊ नये म्हणून फोन करून निश्चित या. आता आपण ह्या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया. सो आता आपण ह्या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आमचं. आणि आमचं एकमेव असं चॅनल आहे की मी आणि माझी टीम पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये फिरून फक्त लीगल आणि क्लिअर टायटलच प्रोजेक्ट आमच्या व्ह्यूवर्स आणि आमच्या सबस्क्रायबरपर्यंत घेऊन येत असतो. आणि व्हिडिओपुरते मर्यादित न राहता पुढं प्रॉपर्टी घेण्यासाठी कुठली अडचण जरी आली किंवा कुठली कन्सल्टन्सी लागली तर कुठलेही चार्ज न करता फ्री ऑफ कॉस्ट आम्ही आमच्या बायरला मदत करत असतो. आणि खूप पर्सनलाइज सर्व्हिस देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. सो आमच्या फॅमिली जोडण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. बाकी ह्या लेआउटबद्दल सांगायचं झालं तर टोटल 5.5 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये टोटल 80 प्लॉट आहेत. सगळ्यात छोटा प्लॉट जो आहे तो 1130 स्क्वेअर फूटचा आहे. सगळ्यात मोठा प्लॉट जो आहे तो 2700 स्क्वेअर फूटचा इथे बनवण्यात आलेला आहे. बाकी ह्या प्रोजेक्टमध्ये जे मेन रोड आहेत ते 12 मीटरचे म्हणजे 40 फुटाचे असणार आहेत आणि जे अंतर्गत रोड आहेत ते 9 मीटरचे म्हणजे 30 फुटाचे इथे असणार आहेत. प्रोजेक्टला भव्य दिव्य अशी कमान देण्यात आली, एंट्रन्स गेट देण्यात आलेला आहे, जिथे 24/7 सिक्युरिटी गार्डसुद्धा असतात. एंट्रन्सच्या बाजूलाच ॲम्युनिटी स्पेस सोडण्यात आलेली आहे, जी की मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकल जाऊन दाखवणार आहे, ज्या ॲम्युनिटीज बनून तयारसुद्धा आहेत. बाकी या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन देण्यात आलेलं आहे. नेम बोर्डसाठी अतिशय सुंदर अशी जागा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही इथं डायरेक्ट बंगलोचं काम सुरू करू शकता, अशा कंडिशनमध्ये हा प्रोजेक्ट आहे. आणि मला जर सगळ्यात चांगली गोष्ट काय आवडली असेल, जी तुम्हाला पण आवडणार, की प्रोजेक्टमध्ये तुम्ही एंट्री केली की तुम्हाला सगळ्या बाजूला अशी झाडं बघायला भेटतात. ही अशी रंगीबिरंगी जी झाडं आहेत ना ती इथे बघायला भेटतील. आणि ज्याला ड्रीप केल्यामुळे, पाणी व्यवस्थित असल्यामुळे, खतपाणी असल्यामुळे सगळे झाडं जी ती व्यवस्थित आलेली आहेत. बाकी ही अशीसुद्धा जी झाडं तुम्हाला दिसतात, बॉटल पामची झाडं जे की 5 स्टार हॉटेलच्या बाहेर असतात, तीसुद्धा इथं लावण्यात आली आहे. नुसती लावण्यात नाही आली तर ती टिकवण्यात पण आलेली आहेत आणि ती व्यवस्थित वाढलेली आहेत. आणि त्यामुळे रोड आणि हा प्रोजेक्ट दिसायला अतिशय सुंदर दिसतो आहे. त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट देण्यात आलेले आहेत. अगदी एंट्रन्सच्या स्ट्रीट लाईट जर तुम्ही बघितलं तर अँटिक पद्धतीच्या स्ट्रीट लाईट देण्यात आलेल्या आहेत. ह्या साईडला पण अशा मोठ्या मोठ्या स्ट्रीट लाईट तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. फुटपाथ आहे प्रोजेक्टमध्ये. त्या व्यतिरिक्त ड्रेनेजची सोय करण्यात आलेली आहे. आता ड्रेनेज दिल्यामुळे तुम्ही इमिजिएटली जे कन्स्ट्रक्शन आहे ते इथे करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त लाईटचं कनेक्शन देण्यात आलेलं आहे. फीडर बॉक्स रोडला तुम्हाला देण्यात आलेले आहेत. पाण्याचं उत्तम नियोजन आहे. इथं विहीर आहे, बोर आहे, म्हणजे ग्रामपंचायतीचं पण पाणी आहे. आणि 1,00,000 लिटर स्टोरेजची टाकी जी आहे ती बनून तयार आहे गेटजवळ. तर त्यामुळे पाण्याचं जे नियोजन आहे ते सुद्धा इथे खूप उत्तम करण्यात आलेले आहे. बाकी ह्या प्लॉटचं जे लोकेशन आहे ते पण खूप चांगलं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हायवे तर जवळ आहेच आहे, पण हे जे डोंगर तुम्हाला दिसतात त्यामुळे ह्या प्रोजेक्टचं जे लूक आहे किंवा जो इथला निसर्ग आहे तो सुद्धा खूप तुम्हाला हवावासा वाटतो. या साईडला बेसिकली तुम्ही जर बघितलं तर दिसायला तुम्हाला खूप छान वाटेल. बाकी पावसाळ्यात वगैरे जर तुम्ही इथला निसर्ग बघितलात तर तुम्हाला खूप बेस्ट वाटेल. आणि अनेक टुरिस्ट जे आहेत त्या भागामध्ये फिरायला येतात, ट्रेकिंगला येतात. आणि तुम्हाला माहितीच असेल, जसं मी मागे सांगितलं की आशिया खंडातल्या सगळ्यात जास्त नर्सरी जे आहेत ते ह्याच भागात आहे. त्याचं बेसिक कारण आहे इथलं पाण्याचं नियोजन. सो मी आशा करतो की तुम्हाला ह्या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो डिटेलमध्ये लक्षात आला असेल. आता आपण या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज समजून घेऊया. तर क्लब हाऊस बनवून तयार आहे इथे मागच्या साईडला. त्याच्यानंतर गार्डन एरिया इथे सोडण्यात आलेला आहे. पूर्ण जिथे बघाल तिथे तुम्हाला ह्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये लॉन बघायला भेटतील. त्या व्यतिरिक्त जॉगिंग ट्रॅक जो आहे तो सुद्धा तुम्हाला अख्ख्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर गार्डन सेटआउट एरियासुद्धा इथे आहे. योगा मेडिटेशन एरियासुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल. पार्टी लॉन आहे. चिल्ड्रन प्ले एरिया आहे. हे बाजूला जे दिसतो तो चिल्ड्रन प्ले एरिया इथे सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर इंडोर गेम असणार आहे या क्लब हाऊसच्या आतमध्ये. त्यानंतर सिनियर सिटिझन जे असतात त्यांच्यासाठी सिट आउट एरिया इथे सोडण्यात आलेला आहे. जॉगिंग ट्रॅक जो मी मगाशी म्हटलं पूर्ण ह्या ॲम्युनिटीज मस्टमध्ये बनवून तयार आहे. लायब्ररीसुद्धा ह्या क्लब हाऊसमध्ये असणार आहे. आणि सर्व ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या इथे बनवून तयार आहेत. आता आपण रेट आणि इथल्या ज्या ऑफर आहेत
त्या समजून घेऊया. आता आपण ह्या प्रोजेक्टच्या ज्या प्राइजिंग आहेत त्या समजून घेणार आहोत. सगळ्यात छोटा जो प्लॉट आहे तो 1130 स्क्वेअर फूटचा आहे आणि सगळ्यात मोठा प्लॉट जो आहे तो 2700 स्क्वेअर फूटचा आहे. रेट जो आहे स्क्वेअर फुटाचा तो 1799 रुपये स्क्वेअर फुटाचा ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे जर सगळ्यात छोटा प्लॉट घेतला तुम्ही 1130 स्क्वेअर फूटचा तर तो सर्व खर्चासहित म्हणजे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वगैरे पकडून तो जातो आहे 21 लाखापर्यंत, ज्याला घेण्यासाठी तुमचं 70% बँक लोन होतं आहे. आता ह्या प्रोजेक्टमध्ये जो APF आहे तो HDFC बँकेचा आहे. तुम्हाला माहिती आहे HDFC भारतातली 1 नंबरची बँक आहे. तर त्यांचं लोन इथं होतं आहे. कन्स्ट्रक्शन जर करणार असाल, बंगलो वगैरे बनवणार असाल तर 90% तुमचं बँक लोन होतं आहे. आता जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे खूप भन्नाट ऑफर ठेवण्यात आलेले आहेत. त्या ऑफर अशा आहेत की तुम्ही कुठलाही प्लॉट घ्या, कुठलाही साईज आणि स्क्वेअर फुटाचा, तर तुम्हाला TV इथं डेव्हलपरकडून देण्यात येतो आहे. टेलिव्हिजन सेट बेसिकली तो मिळणार आहे तुम्हाला. 2000 स्क्वेअर फूटच्या आसपासचा जर तुम्ही प्लॉट घेताय तर तुम्हाला जी ॲक्टिवा गाडी आहे ती इथं ठेवण्यात आलेली आहे ऑफरमध्ये. 5000 स्क्वेअर फूटचा जर प्लॉट घेतला तर जावाची जी बुलेट असते ती ठेवण्यात आलेली आहे. आणि तुम्ही 10,000 स्क्वेअर फूटचा जर प्लॉट घेतला तर महिंद्राची जी 3XO गाडी येते, जी आता लेटेस्ट आलेली आहे, त्याचं जे टॉप मॉडेल आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे. तर ह्या सगळ्या ऑफर इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. बाकी जेव्हा कधी तुम्ही साईड व्हिजिटला इथे याल, प्लॅन कराल, तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून एकदा नक्की आम्हाला संपर्क करा. जेणेकरून ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही मदत लागली तर जी बुक माय वास्तूची टीम आहे तीसुद्धा नक्की तुम्हाला इथे मदत करेल. आणि बाकी जाता तर एवढंच सांगेल की आमची जी कंपनी आहे बुक माय वास्तू, आम्ही एक मार्केटिंग एजन्सी आहोत. आम्ही कस्टमरला कधीच कुठले चार्ज करत नाही, कारण आमचे चार्ज जे आहेत ते आम्हाला ऑलरेडी डेव्हलपरने दिलेले असतात. त्यामुळे निसंकोचपणे तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि पाहिजे ती मदत आम्हाला मागू शकता. आणि आमची टीमसुद्धा खूप हेल्पफुल आहे. ती कायम कस्टमरच्यासाठी तयारसुद्धा असते. सो नक्की संपर्क करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका, कारण तुमच्या सबस्क्राईब केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी खूप मदत होते आणि मोटिवेशन पण मिळतं. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण तुम्ही इथं मुळीच विसरू नका. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी आम्ही वेगवेगळ्या सेगमेंटचे व्हिडिओ तुमच्यासाठी 7 ते 8 ह्या वेळात घेऊन येत असतो. तर तुम्ही नोटिफिकेशन जर लावलं तर तुम्हाला हे जे व्हिडिओ आहेत ते बघायला भेटतील. कमर्शियल असू, लँड असू, रेसिडेन्शियल असू, लक्झरियस असू, अफोर्डेबल असू, सगळ्या टाईपचे व्हिडिओ जे आहेत ते आम्ही बनवत असतो. शुक्रवार, शनिवार, रविवार यूट्यूबवर आणि फेसबुकवर अपलोड करत असतो. सो बघायला मुळीच विसरू नका. आणि कमेंट करून हे सांगा की तुम्ही पुण्याच्या अजून कुठल्या भागामध्ये, कुठल्या बजेटमध्ये प्रॉपर्टी शोधताय, कुठल्या झोनचा तुम्हाला प्लॉट हवा आहे. आम्ही निश्चित तुमच्यासाठी त्या लोकेशनला जाऊन तुम्हाला पाहिजे तशी प्रॉपर्टी शूट करून तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन या. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.